नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे। काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळी झाली। ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली। पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते, मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेण्यात आले। राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील वोमेशचंद्र बॅनर्जी हे होते। 28 डिसेंबर 1948 रोजी मुंबई राज्यात लागू झालेला कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा जमीन मालक आणि कुळ यांच्यातील संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला। हा कायदा मुंबई कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम 1948 चा एक भाग होता। या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर जमीन कसणाऱ्या कुळांना कायदेशीर संरक्षण मिळाले आणि जमीन मालकांनाही काही विशिष्ट हक्क प्राप्त झाले। या कायद्याने जमीन वादांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेतकरी समाजाच्या उत्थानासाठी काही प्रावधान केले गेले। कालांतराने या कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि तो आजच्या रूपात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम म्हणून ओळखला जातो। हा कायदा आजही महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमीन मालकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतो। 28 डिसेंबर 1922 रोजी जन्मलेले स्टॅन ली हे कॉमिक्सच्या जगतातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते। मार्वल कॉमिक्सचे क्रिएटिव्ह लीडर म्हणून त्यांनी स्पायडरमॅन, हल्क, एक्स-मॅन, आयर्न मॅन, थॉर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या अनेक लोकप्रिय सुपरहिरो पात्रांना जन्म दिला। त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे पात्र केवळ कॉमिक्स पुरतेच मर्यादित राहिले नाही, तर चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावरही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। स्टॅन ली हे केवळ लेखकच नव्हते, तर ते संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी कॉमिक्स उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या लेखनाची खासियत म्हणजे त्यांनी आपल्या पात्रांना सामान्य माणसाच्या समस्येशी जोडले, ज्यामुळे वाचक त्यांच्याशी सहजपणे जोडला जाऊ शकला। त्यांच्या याच कल्पकतेमुळे मार्वल कॉमिक्स जगभरात प्रसिद्ध झाले आणि आजही त्यांचे चाहते लाखोच्या संख्येने आहेत। 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातच्या चोरवाड या छोट्याशा गावात जन्मलेले धीरूभाई अंबानी हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते संस्थापक होते। शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी एडन या एका ठिकाणी पेट्रोल पंपावर नोकरी करण्याची सुरुवात केली, मात्र स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न त्यांच्या मनात नेहमीच होते। भारतात परतून त्यांनी 1958 साली मसाले आणि कपड्यांचा व्यापार सुरू केला आणि पुढे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली। त्यांनी पॉलिस्टर, पेट्रोकेमिकल्स, तेल शोधन आणि दूरसंचार सारख्या विविध क्षेत्रात प्रवेश करून रिलायन्सला एक बहुराष्ट्रीय कंपनी बनवले। धीरूभाईच्या दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेमुळे रिलायन्स आज भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे। 6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे योगदान भारतीय उद्योग जगतात सदैव अविस्मरणीय राहील। 28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन नवल टाटा हे भारतीय उद्योग जगतातील एक दिग्गज व्यक्ती होते। टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या समूहाचे नेतृत्व करत त्याला नवीन उंचीवर नेले। त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा व्यापक समूह बनला। रतन टाटा यांनी टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या कंपन्यांना नवीन उंचीवर नेले। त्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करून टाटा समूहाचे आधुनिकीकरण केले। रतन टाटा हे केवळ एक उद्योजकच नव्हते, तर ते मानवतावादीही होते। त्यांनी समाजसेवेच्या विविध क्षेत्रात मोलाची देणगी दिली। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। रतन टाटा यांचे निधन 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाले। त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगताला एक मोठा धक्का बसला।